And hello to day 40. सो वेलकम टू घेऊन टाक रे. मी आहे राजदीप आणि इफ तुम्ही पण इंट्रोवर्ट आहात आणि तुम्ही विचार करताय लाईक व्हिडिओ बनवायचा का काही बनवायचं तुम्ही विचार करताय चालू करायचा, तर प्लीज फॉलो करा. मी स्वतःला पण डॉक्युमेंट करतोय आणि लाईक म्हणजे माझ्या ह्याच्यात काय बदल होईल का काय होईल ते तुम्हाला पण दिसेल. तर आजचा जरा सेटअप पण तुम्हाला जरा जरा वेगळा दिसत असेल. लाईक माईक आहे, इथं लाईट आहे, सगळं आहे. लाईक हे मला ॲक्चुअली दाखवायचं आहे, की लाईक फर्स्ट तुम्ही व्हिडिओ बनवत असेल, तो क्रिएट युअर ओन स्पेस. क्रिएट युअर ओन स्पेस म्हणजे लाईक एक अशी जागा, की लाईक तुम्ही तिथे येऊन व्हिडिओ शूट करू शकता बिंदास. आणि हा कॉर्नर जो माझ्या लाईक इथं माझ्या मागे कबड आहे. इथं माझे इफ तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये बघितलं असेल लाईक माझा रूममध्ये तुम्हाला दाखवलं असेल, की कसं आहे. लाईक हा हा व्ह्यू आणि हा अँगल माझ्यासाठी सगळ्यात कम्फर्टेबल आहे. तर मी त्यामुळं मी म्हटलं, की इथं शूट करू आणि इथंच हे करू, की लाईक काय करायचं आहे मेन. लाईक आत्तापर्यंत लाईक 40 व्हिडिओज मी स्वतःला व्हिडिओ बनवताना शूट केलं, सगळं केलंय. लाईक त्या ह्याच्यात काय होतं, मेन मी आधी पण बोललेलं आहे, की लाईक ही रूम माझी प्लेग्राऊंड आहे, की लाईक मी कसंही या रूममध्ये शूट करेल, काही करेल, ते माझं आहे, की लाईक मला घाबरण्याची त्यात जरूरत नाही आहे. मी याच्यात घाबरू नाही शकत किंवा काहीच नाही करू शकत. मेन ते आहे. तर त्यामुळं क्रिएट युअर ओन स्पेस त्यात तुम्ही कसंही करा. लाईक तुम्ही व्हिडिओज बनवत असेल, लाईक मग ते आत्ता विचार पण नको करा, की लाईक बॅकग्राऊंड कसा असेल, काय असेल. हळू तुम्ही डेव्हलप पण करू शकता. का नंतर पण तुम्ही काहीही करू शकता. तर आत्ता मेन आहे, की लाईक तुम्ही स्वतःसाठी एक स्पेस बनवा, की तिथं तुम्ही बिंदास कॅमेरा घेऊन शूट करू शकता. जसा हा स्पेस माझा आहे आणि त्याचं तुम्ही हळू त्यात ॲड पण करू शकता. आणि त्यात मेन घाबरण्याची जरूरत नाही तुम्हाला. तुम्हाला त्यात घाबरायचं नाही ना, काहीच नाही करायचंय. ते सगळ्यात मेन आहे. आणि आणि बेसिकली ना, बी कम्फर्टेबल विथ युअरसेल्फ. आता मी आता इथं बसून एकदम कम्फर्टेबल आहे. लाइक मी सिरियसली कम्फर्टेबल आहे इथं बसून खूप आणि ते पण. लाइक कोण मला जज नाही करणार आहे ना, कोण मला काही बोलणार पण नाही, का कोण मला असं बघणार नाहीये, की लाइक "ओह! काय करतोय?" करून. असं कोण नाहीये इथं. कारण की मेन आपण कधी बाहेर शूट करायला जातो, की मी 2-3 वेळा बाहेर असं मी असा फोन पण मी असा फोन पण असा करून असं हे करायला लोकं बघतात, की काय काय शूट करतोय, काय हे करतोय, असं व्हायचं आणि त्या ह्याच्यात माझा कॉन्फिडन्स जरासा कधी तर कमी पडतो. कारण की मी आहे इंट्रोव्हर्ट. मी एक तर सायलेंट पोरगा. त्याच्या आणि त्यामुळे लाईक खूप हे व्हायचं, की कधी-कधी कसं बोलायचं लाईक माझ्या त्या मागच्या हिरोच्या पण तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल, की मी खालून म्हणजे मला असा फोन नॉर्मली असं पकडू पण नाही शकत होतो मी असं समोर करून, की मला एवढे लोकं तिथं बघत आहे आणि लाईक त्यामुळे जास्त जरासा कॉन्फिडन्स पण जरासा कमी वाटत होता. आणि मग कधी मी या रूममध्ये येतो, की कधी मी बोलतो, की काही करतो, की लाईक हॅलो, हॅलो, वेलकम बॅक टू घेऊन टाक रे, सबस्क्राईब आणि काही पण असेल. लाईक हे माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे. मी त्याच्यात खूप कम्फर्टेबल आहे या रूममध्ये आत्तासाठी. आणि मेन आहे की लाईक कॅमेराबरोबर कम्फर्टेबल होणं इज मेन थिंग. ते आहे. आता कसं झालंय लाईक आता हे माईक आहे. माईक आता माझ्याकडे हा माईक होता. मी गेमिंगसाठी यूज करायचो. आता लाईक 2-3 महिने झाले मी गेमिंग करत नाहीये. म्हणजे PlayStation खेळत नाहीये. तर आता मी बोललं, की हा माईक यूज करू आपण आपला ऑडिओ रेकॉर्ड करायसाठी. कारण की 360चा कधी माईक आणि याच्यात खूप असा आवाज खूप गुंगतो. तर आय लाइक जरासं ट्राय करू काय तर नवीन, की आउट ऑफ द बॉक्स जाण्यासाठी का आउट ऑफ द लाईन जाण्यासाठी. तर हे कम्फर्टेबल होण्यासाठी मला. तर इफ मला हे कम्फर्टेबल होत असेल तर लाइक इट्स टू गुड फॉर मी. तर मी तेच बोलतोय, की लाइक हळू स्वतःची एक कम्फर्टेबल काय एक कोपरा असा करा, की लाइक तुम्ही तिथं बसल्यानंतर, की कोणी तुम्हाला जज नाही करायला पाहिजे. इफ तुमचे घरातले पण तुम्हाला जज नाही करायला पाहिजे ना, काही नाही. आता मी माझ्या रूममध्ये आरामात आहे. आणि हेच मी हॉलमध्ये म्हणजे लिव्हिंग रूममध्ये पण जातो, किचनमध्ये जातो. लाइक हे माझी प्लेग्राऊंड झाले आता हळू-हळू. आता मी रूमच्या बाहेर जातो लाइक तो आता माझा प्लेग्राऊंड झालाय. लिव्हिंग रूम माझा प्लेग्राऊंड झालाय. कारण माझं किचन माझं प्लेग्राऊंड झालंय. हळू माझे प्लेग्राऊंड वाढत चाललेत. तर मी हळू तुम्हाला
माझे दुसऱ्या पार्ट ऑफ द घराचं पण मी दाखवू शकतो त्यामुळं. तर स्वतः बरं आधी कम्फर्टेबल व्हा, कॅमेरा बरं कम्फर्टेबल व्हा आणि एक स्वतःचा क्रिएटिव्ह स्पेस बनवा. तर स्वतःचा एक क्रिएटिव्ह स्पेस बनवा तुम्ही. तर त्यात तुम्हाला खूप मदत होणार. आणि मेन क्रिएटिव्ह स्पेस बनवण्याच्या वेळेस तेच आहे, की इफ तुम्हाला मागे बॅकग्राऊंड ठेवायचं असेल, बॅकग्राऊंडमध्ये काही ठेवायचं असेल, यावेळेस मी लाईट ठेवली. हे माझ्याकडे आधीपासून होती एका कोपऱ्यात मी त्या ठेवायचो. मी लाइक हे माझ्याकडे आहे, तर मी का नाही यूज करू? तर त्यामुळं मी आज त्याला पण माझ्या बॅकग्राऊंडमध्ये घेतलंय आणि लाइक हळू मला नंतर बनवायची आता रूम पण आता माझा आहे, की लाइक आहे माझी एक रूम, तर मी त्याला पण आता नीट करेल. हळू स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप करत जायचं आता. तर तेच बघायचं आहे आता लाइक कसं स्टेप बाय स्टेप मी पुढं जाऊ आता ते. बघू. पण एक आहे, की स्वतःची कम्फर्टेबल स्पेस कधी पण बनत नाही. कधीपर्यंत तुम्ही पण जरा असा स्वतःच्या घरी पण तुम्ही अनकम्फर्टेबल होऊ शकता. कधी पण तुम्ही स्वतःच्या रूममध्ये कम्फर्टेबल नाही आहे तर. मी करेक्ट बोलतोय? मला नाही माहीत. इफ मी करेक्ट बोलत असेल तर प्लीज मला येस करा आणि लाइक एंड सबस्क्राईब करा यार. लाइक, सबस्क्राईब एंड शेअर करा. घेऊन टाक रेला. लाइक आपण एक इंट्रोव्हर्ट आहे आणि आपण स्वतःची लाईफ कशी शूट करतोय, कसं पुढं वाढायचं ते मी हे करतोय. कारण की खूप जण आहेत, खूप जणांकडे लाइक मला माहिती आहे लाइक माझे Instagram फॉलोअर्समध्ये एवढे लोकं आहेत, की लाइक त्यांच्याकडे GoPro आहे, सगळं आहे. पण ते शूट नाही करत. त्यांनी जोश-जोशमध्ये आधी GoPro घेतला. पण ते शूटच नाही करत आहेत. महिन्यातून 1 व्हिडिओ येतो, नाहीतर 2 महिन्यातून 1 व्हिडिओ येतो. भाई एक व्हिडिओ, 2 व्हिडिओ इज खूप कमी यार. आता माझं पण तेच झालेलं. स्टार्टिंगचं 1 वर्ष. माझा 2024मध्ये मी 2023मध्ये ऑक्टोबरमध्ये मी हे घेतलेला कॅमेरा. कॅमेरा ऑक्टोबरमध्ये घेतला तर 2024मध्ये मला वाटलेलं की लाइक मी बाईक चालवेल तर फेसलेस मी जरासा कंटेंट देईल आणि एक हे होऊन जाईल की मला एक सवय होऊन जाईल. पण कसं व्हायचं की लाइक म्हणजे आठवड्यातून एकदाच आपण बाहेर कॅमेराच्या समोर जायचो. कॅमेराच्या समोर पण नाही, कॅमेराच्या मागून मी बोलायचो. पण तेवढं मला कम्फर्टेबल नाही व्हायचं. तर मी 2025चा आता तुम्ही माझ्या 2025चे स्टार्टिंगचे व्हिडिओज बघितले लाइक सगळे फेसलेस आहेत, कॅमेराच्या मागे आहेत आणि आता 2025च्या एंडपर्यंत आपण आता कॅमेराच्या समोर एक माझे 40 व्हिडिओज बनलेत. तर हेच माझ्यासाठी कम्फर्टेबल झोन झालाय आता. आणि असं पण नाही की लाइक मी स्क्रिप्ट बनवतोय का स्क्रिप्टवर आहे. जे मी शूट केले आत्तापर्यंत 40 व्हिडिओच्या ह्याच्यात आणि हा एक्सपिरियन्स आहे माझा, की लाइक इफ मी रूममध्ये बनवतो तर लाइक रूममध्ये व्हिडिओ बनवत असेल, तर मी खूप कम्फर्टेबल आहे माझ्या. ते सगळेच असणार आहेत. पण मी आहे आत्तापर्यंत. तर मी तुम्हाला तेच बोलतोय लाइक स्टार्ट मेकिंग व्हिडिओज. असे खूप कमी क्रिएटर्स असेल, की बोलेल, की "भाई कोणाचं हे नको करा. स्वतःचे व्हिडिओज बनवा. स्वतःच्या स्टाईलमध्ये बनवा मेन तर. स्वतःची स्टाईल इज इम्पॉर्टंट." कारण की तुम्ही अगर दुसऱ्याचं कॉपी करत बसणार, की मग मोस्टली मग लोकं दुसऱ्याचंच बघणार ना. तुम्ही युनिकली काय करू शकता, स्वतःची स्टाईल कशी आणू शकता ते मेन बघा. आता माझं आधीपासून होतं लाइक इंट्रोव्हर्टच्या ह्यानी मला पुढे जायचंय. पण ॲट द एंड मला मला त्यानी पुढे जायचं इंट्रोव्हर्टचे व्हिडिओज बनवून का काही इंट्रोव्हर्ट लाईफ माझी आहे त्याला शूट करून लोकांच्या समोर आणायचं तुमच्या ह्याच्यात आणि त्यानंतर हळू ग्रो करत जायचं. मेन ते. तर आता बघू कसं आहे. लाइक हळू सबस्क्रायबर्स वाढेल, सगळं वाढेल. मला त्यात आहेच की सबस्क्राईब्स वाढले तर चांगलंच आहे. मेन आहे की लाइक माझे आत्तापर्यंत व्हिडिओज एवढे बनवत आलेत की लाइक मी कम्फर्टेबल पण झालोय त्यामुळं. खूप सारं कम्फर्टेबल आहे आता मी. असं वाटतंय नुसतं बाहेर 4 लोकांच्या समोर मी नाही करू शकत. तेच आहे. आता मी बाईकचं होतं लाइक मला बाईकचं शूट करायचं होतं. पण मी शूट नाही करू शकलो हिरोमध्ये, की लाइक लोकांना काय बोलतात का मी डी-वाय पाटीलची तर तो बाईकवाल्याकडे गेलो तर ती लाइक मला पण त्याचं शूट करायचं असं वाटत होतं, की शूट करू. पण मी एवढं म्हणजे कॉन्फिडन्स नाही आहे अजून पण 4 लोकांना व्हिडिओ समोर घ्यायचं आणि बोलायचं करून. तर ते आहे. तर हळू बघायचं त्यात कसं होतंय, काय होतंय आणि पुढे जायचं. बास. बघू आता इफ तुम्हाला आता हे कसं मी बसून बोलतोय की काय आहे, हे पण मेन आहे माझ्यासाठी. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मेन आहे. मला पण नाही माहीत माझा आता कंटेंट कुठं चाललाय, मी काय हे करतोय. लाइक माझं नुसतं जे डोक्यात आहे ते मी तुम्हाला सांगतोय,
की मी काय फेस करत आलोय आणि काय. आणि हे रिअल रिअल लाईफ काय माझ्या ह्याच्यात आहे तेच मी तुम्हाला सांगतोय. असं पण नाही की लाईक मी भलतंच काय तर बनवतोय आणि भलतं बोलतोय. कारण की माझं आधीपासून आहे की लाईक रिअलमध्ये राहावा, रिअलमध्ये दाखवा माझं काय स्ट्रगल आहे तरच तुम्हाला कळेल की लाईक हां, इंट्रोव्हर्टचं एवढं स्ट्रगल चालतो. इफ मी माझी फेक लाईफ दाखवली की लाईक हां, कॅमेराच्या समोर मी ओके, बट कॅमेराच्या मागे काय आहे ते तुम्हाला काहीच नाही माहीत ना. तर मला तेच आहे लाईक आता पण जे लोकं मला भेटलेत का जे लोकं जे मी कॅमेराच्या समोर तसाच सेम कॅमेराच्या मागे. हेच आहे. तर बघू आता आपण कुठपर्यंत जातोय. आता माझं आहे की लाईक हळू-हळू असे पण जरासे स्टॅटिकमध्ये विथ माईक असे व्हिडिओज बनवायचे आणि करायचं चालू, की लाईक ॲट द एंड बोलणं इज इम्पॉर्टंट. मला असं वाटतंय. बघू आता कसं आणि तुम्ही त्या व्हिडिओजमध्ये काही दाखवू शकता. तुम्ही स्वतःचं स्टाईल बनवा, स्वतःचं हे करा. मेन तर ते. एक मिनिटं. ओके. तुम्ही स्वतःची स्टाईल दाखवा यार. का तुम्हाला कसं हे दाखवायचं आहे. आता मी हे पाणी पिताना होतं. लाइक इफ मला दाखवायचं असेल तर मी दाखवेल. नाही दाखवायचं तर नाही दाखवेल. मेन आहे की लाइक आहे. लोकांना बघायचं असतं की लाइक एवढं आता मी 10 मिनिटं, 9 मिनिटं कंटिन्यूअस माझा व्हिडिओ बोलतोय. ताण लागणारच. मेन ते. बघू आता कसं आहे. पुढं कसं जातोय आपण. मेन आहे की लाइक चॅनल ग्रो झाला, चांगलं झालं तर माझं आहे की लाइक नॉर्मलच राहायचं. जमिनीवर राहायचं. कारण की जमिनीवरतूनच राहिलं तर पुढे जाऊ शकेल मी, असं मला वाटतं. मी पुढे जाऊ शकेल कारण की मला लोकांना हेल्प करायला खूप आवडतं. मेन ते. मला माहीत नाही आता. आता सीरियसली बोलू ना, मला माहीतच नाही माझं कंटेंट कुठे मी काय काय चालू केलं आणि काय बोलत आलो मला सीरियसली कंटेंट नाही माहीत आता माझं. की असंच असतं रिअल लाईफ हे रिअल लाईफच आहे ना, की लोकं बोलता-बोलता आता कुठं जाणार. आता मग कसं आहे, की माझ्या लाईफमध्ये कोण नाहीये. मी एकटा आहे. तर त्यामुळे लाईक आणि मी तुमच्याबरोबर शेअर करू शकतो. की असं पण नाही, की लाईक 4 मित्रांना भेटलो लाईक हां, बोललो-बिल्लो असं पण कोणच नाही. मी एकटा होतो. माझ्याबरोबर माझी पार्टनर होती तेच. आता नाहीये तर लाईक आहे आता. मी एकटा आहे तर लाईक मी विचार केला, की लाईक स्वतःला स्वतः शूट करा, बोला जे पण आहे आणि टाकून द्या YouTubeवर. हे तेच आहे. आणि YouTubeवर तुम्हाला ग्रो करायचं असेल ना, मेन YouTubeला तुम्हाला तुमची गर्लफ्रेंड, बायको सगळं बनवावं लागेल. फर्स्ट प्रायोरिटी तुम्हाला YouTubeला द्यायला लागेल. इफ तुम्ही जॉब करत असेल तर जॉब नंतर फर्स्ट प्रायोरिटी तुमचं YouTube असणार. नंतर बायको, नंतर गर्लफ्रेंड. असं मला वाटतंय. तरच तुम्ही ग्रो करू शकेल. नाहीतर तुम्ही सॉरी. नाहीतर तुम्ही ग्रो नाही करू शकणार. तर लेट्स सी आपण आपण कुठपर्यंत ग्रो होतोय ते. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. हे काय तर नवीन मी विचार केला, की काय तर नवीन बनवायचं त्यामुळं मी ट्राय करतोय काय तर. तर मी बोललं, की लाईक असं शूट करण्यापेक्षा मी शूट करून YouTubeवरती टाकू आणि तुमच्या लोकांकडून ओपिनियन तर घेऊ, की भाई इट्स गुड का इट्स बॅड? मेन ते. आणि हा लाइक वन ऑन वन पॉडकास्ट आहे भाई. असं पण नाही की मी कोणाला काय बोलतोय. मी स्वतःच्याच बारेमध्ये माझी लाईफ काय आहे आणि हे काय आहे ते बोलतोय, की लोकांनी असेही बनवलेत, की लोकांनी गाडीमध्ये बसून पण पॉडकास्ट केलेले म्हणजे पॉडकास्ट पण नाही, व्हिडिओज बनवलेत. एकट्याशी स्वतः ना स्वतः बोलताना, की काय पण एक काय पण त्यांची लाईफच्या बारेमध्ये का त्यांच्या लाईफमध्ये काय चाललंय, त्यांचे लेसन्स, त्यांचं हे, असे खूप जणांनी गाडीमध्ये बसून पण बनवलेत व्हिडिओज. तर आपलं पण तेच आहे, की लाईक समोरासमोर एकटा एकटा जीव सगळ्यांची आपली इंट्रोव्हर्ट लाईफ शेअर करतोय, की लाईक आपण काय स्ट्रगल करतो आणि काय हे. बास अजून काही नाही. आणि आज आपला डे 40 एंड आपण इथंच करूया. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. इफ तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. अँड ओके. बाय बाय. गुड नाईट.